हे करून तुम्ही स्वतःचं नुकसान करताय. मित्रांनो, रोजच्या धावपळीच्या गडबडीच्या आयुष्यात नकळतपणे आपल्याकडून काही चुका होत असतात आणि त्याचं नुकसानही आपल्याच वाट्याला येत असतं. आपल्याला काही नुकसान, तोटा किंवा त्रास झाला की आपण इतरांना दोष देतो. पण शांतपणे समजून घेतलं तर लक्षात येतं की आपल्याच सवयी, आपलं वागणं, आपले विचार आपल्याला मागे खेचत आहेत. नातं असो, घर असो किंवा कामं, आपलीच कामाची चुकीची पद्धत आपल्याला त्रास देत असते आणि अशा प्रकारे माणूस कधीकधी स्वतःच स्वतःचा शत्रू बनतो आणि हे सगळं हळूहळू नकळतपणे होत असतं. म्हणून आयुष्याच्या या शर्यतीत धावता धावता मध्येच थोडा वेळ थांबून, वेळ काढून विचार करणं खूप गरजेचं असतं की मी काय करत आहे, जे मी करतोय त्यामुळे मी नक्की पुढे जातोय की कुठेतरी अडकतोय. मित्रांनो, स्वतःच्या चुका ओळखायला खूप मोठी ताकद लागते. पण एकदा का त्या ओळखता आल्या आणि तुम्ही स्वतःमध्ये आवश्यक ते बदल केले तर तुम्हाला कोणीही खाली खेचू शकत नाही. इतरांनी सांगितलं म्हणून नव्हे, तर तुमच्या मनाला पटल्यामुळे केलेला बदल खरा बदल असतो. दारू पिणारा माणूस दुसऱ्याने सांगितलं म्हणून दारू सोडत नाही. मात्र त्याने स्वतः एकदा ठामपणे ठरवलं की आजपासून नाहीच पिणार दारू, तर मात्र तो आयुष्यात दारूला स्पर्श करत नाही. हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण आहे. म्हणून काय करून तुम्ही स्वतःचं नुकसान करताय हे एकदा समजून घेतलं तर आयुष्य खरोखर सोपं होतं. चला तर पाहूयात, काय करून तुम्ही स्वतःचं नुकसान करताय. 1. सतत स्वतःला कमी लेखणे. काही लोकांना कायम वाटतं की ते आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. हा विचार हळूहळू त्यांच्या मनात घट्ट बसतो. असा विचार करून त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. आत्मविश्वास नसला की कोणतंही छोटं पाऊलसुद्धा पुढे टाकायची हिंमत होत नाही. तुमचा स्वतःवर विश्वास नसला तर दुसरं कोण तुमच्यावर विश्वास कसं ठेवणार? माणसाची संपूर्ण वाट लावणारी अशी ही घाणेरडी सवय आहे. यामुळे संधी समोर येऊन उभी असली तरी आपण तिचा फायदा घेऊ शकत नाही. प्रयत्न करायच्या आधीच मन हार मानतं. त्यामुळे आपलं अतोनात नुकसान होतं. स्वतःला कमी लेखणं तुम्हाला जीवनात कधीच पुढे जाऊ देत नाही. ते फक्त तुमचा वेग थांबवतं. म्हणून आधी स्वतःकडे चांगल्या नजरेने बघायला शिका. स्वतःला आदर द्या. तुमच्यात क्षमता आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. 2. चुकीच्या लोकांसोबत राहणे. आपण कोणासोबत राहतो यावर आपलं पुढचं आयुष्य ठरतं. चुकीच्या लोकांच्या संगतीत वाईट विचार, वाईट सवयी नकळत आपल्या अंगवळणी पडतात. या लोकांना कोणाचंच भलं बघायची सवय नसते. अतिशय गोड बोलून जाळ्यात ओढणारी ही लोकं मागून तुमचं जगणं मुश्किल करतात. अशा लोकांमुळे आपल्या मनाची शांतता भंग पावते, नकारात्मकता वाढत जाते. तुमचं स्वप्न, तुमची मेहनत, तुमची ऊर्जा सगळ्यांवर निगेटिव्ह परिणाम होतो. चांगली लोकं आपलं जीवन घडवतात, तर चुकीची लोकं आयुष्य अंधाराकडे नेतात. म्हणून कोणासोबत राहायचं हे नीट पाहून ठरवा. मनाला उभारी देणारी, चांगले विचार करणारी लोकं सोबत ठेवा. 3. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे. छोट्या छोट्या गोष्टींवर राग येणे ही खूप नुकसान करणारी सवय आहे. रागात घेतलेले निर्णय जवळजवळ नेहमीच चुकीचे ठरतात. राग माणसाची ऊर्जा खाऊन टाकतं. घरात भांडणं वाढतात, नात्यात दुरावा निर्माण होतो, कामात चुका वाढतात. राग ही आग आहे. आधी स्वतःला जाळते, मग इतरांना. मन शांत ठेवलं तर अर्ध्या समस्या अशाच कमी होतात. लहान लहान गोष्टीत तक्रार करायची सवय सोडून द्या. सगळ्याच गोष्टी मनात धरून ठेवू नका. छोट्या छोट्या गोष्टींवर सारखे रागावू नका. शांतपणे विचार केलात की जीवन सहज सोपे वाटू लागते. 4. सतत इतरांशी तुलना करणे. आपण सतत कोणाच्या तरी आयुष्याशी स्वतःची तुलना करत असतो. हे त्याच्याकडे आहे, माझ्याकडे नाही, हा विचार मनाला शांत बसू देत नाही. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, पण आपण ते विसरतो. तुलना केल्यावर हमखास आपल्या मनात कमीपणाची भावना निर्माण होते. आपण स्वतःला कमी समजू लागतो. इतरांच्या प्रगतीकडे पाहून निराश होण्यापेक्षा स्वतःच्या गतीने पुढे जाणं महत्त्वाचं असतं. तुलना ही कोणत्याही गोष्टीचा आनंद तुम्हाला घेऊ देत नाही. तुमचं लक्ष डोळ्यासमोर ठेवा. त्या दृष्टीने प्रयत्न करा. मग आजूबाजूचं काही तुम्हाला तुमच्या ध्येयापासून हलूच देणार नाही. 5. स्वतःच्या भावना दाबून ठेवणे. अनेक लोक त्यांच्या भावना मनातच दाबून ठेवतात. बोललं तर गैरसमज होईल, भांडण होईल किंवा लोक काय म्हणतील अशी भीती त्यांना असते. पण बोललं नाही तर मन जड होतं. भावना आतमध्ये साचत गेल्या की मन थकायला लागतं आणि मग एक दिवस त्या भावनांचा उद्रेक होतो.
आणि मग त्यातून राग, दुःख, तणाव, भांडण सर्व काही ज्वालामुखीप्रमाणे बाहेर येतं. बोलून व्यक्त झालं की मन हलकं होतं. नात्यांमध्येही बोलणं खूप महत्त्वाचं असतं. मनातलं मनात ठेवणं म्हणजे स्वतःलाच त्रास करून घेण्यासारखं आहे. कोणत्याच भावना चुकीच्या नसतात, त्यांना योग्य प्रकारे मोकळं करणं महत्त्वाचं आहे. 6. उद्या करतो म्हणत काम ढकलणे. अनेक लोक चांगलं काम करायचं ठरवतात पण लगेच सुरुवात करत नाही. उद्या करू, थोड्या वेळाने करू असे विचार तुमच्याच मनाची फसवणूक करीत असतात. यामुळे कामाचा डोंगर वाढत जातो आणि साचलेल्या कामाचं ओझंही वाढू लागतं. मग मनावर ताण येऊ लागतो. छोटं कामही मोठं वाटायला लागतं. उद्या म्हणत राहिलात तर आयुष्य मागेच राहतं. प्रगती करणारी लोक कामाला लागतात. उद्या नाही, आजच, आत्ताच. सुरुवात छोटी असली तरी चालते पण सुरुवात हवीच. आज जे करता येतं ते उद्यावर ढकलू नका. काम वेळेवर केलं की मनही शांत राहतं आणि प्रगतीही होते. 7. प्रत्येक गोष्ट मनावर घेणे. काही लोकांना सवय असते की आजूबाजूची लोक काहीही बोलली की ते लगेच मनावर घ्यायचं, वाईट वाटून घ्यायचं, दुःख करत बसायचं, टेन्शन घ्यायचं. ही फार मोठी चूक आहे. लोक कधीकधी रागात, नकळत किंवा विनोदातही काहीतरी बोलतात, पण आपण ते लगेच मनाला लावून घेतो आणि मन दुखावून घेतो. त्यामुळे मूड बिघडतो, विचार नकारात्मक होतात. मित्रांनो, आपल्या आनंदावर इतरांना ताबा का घेऊ द्यायचा? मनावर न घेण्याची कला शिकलात ना तर जीवन खूप मजेदार होतं. लोक काय म्हणतील याची काळजी करत बसू नका, कारण त्यांचं बोलणं तुमचं आयुष्य चालवत नाही. मन मोठं ठेवा, दुर्लक्ष करायला शिका, तरच टेन्शन फ्री आयुष्य जगू शकाल. 8. स्वतःसाठी वेळ न काढणे. आपण काम, घर, जबाबदाऱ्या यात इतके अडकतो की स्वतःसाठी वेळच काढत नाही. शरीर पूर्ण थकून जातं, मन दमून जातं, पण आपण थांबत नाही. आपल्या मनाला ही विश्रांती हवीच असते, पण आपण ते समजूनच घेत नाही. स्वतःकडे दुर्लक्ष केल्याने तणाव वाढतो, राग वाढतो, आरोग्य बिघडतं. स्वतःला वेळ देणं आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. यामुळे मन शांत राहतं, आरोग्यही चांगलं राहतं. 10 मिनिटं तरी स्वतःसाठी वेळ काढ. चालायला जा, शांत बसा, आवडतं काही करा. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वार्थ नाही. स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वार्थ नाही, ती गरज आहे. आपलं स्वतःचं भलं आपणच करायचं असतं, त्यासाठी दुसरं कोणी येणार नसतं, हे लक्षात घ्या. 9. दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःला बदलत राहणे. अनेक लोक दुसऱ्यांना आनंदी ठेवण्यासाठी स्वतःचा स्वभाव, वेळ, आवड, भावना एकतर दाबून ठेवतात, नाहीतर बदलून टाकतात. पण हे करताना ते स्वतःला हरवायला लागतात. मित्रांनो, एकाच वेळी सगळ्यांना खुश करता येत नाही. जरी खूप प्रयत्न केला तरी काही जण नाराजच राहतात आणि मग अशा बदलाचा फायदा कोणाला? उलट स्वतःलाच त्रास. आपण जसे आहोत तसे राहण्याचं धाडस ठेवा. आपली ओळख जपणं महत्त्वाचं आहे. नुसतं इतरांसाठी बदलत बसलात तर एक दिवस काहीही केलं तरी खुश राहू शकणार नाही. म्हणून स्वतःला हरवू देऊ नका. 10. चुकीच्या गोष्टींचं समर्थन करत राहणे. कधीकधी आपल्याला माहीत असतं की आपण चुकीचं करत आहोत, पण तरीही आपण स्वतःलाच समजावतो, ठीक आहे, काही हरकत नाही, असं करून चुकीच्या गोष्टींना पुढे करीत राहतो. चूक लहान असो वा मोठी, तिचं समर्थन केलं की ती सवय बनते. मन दगड होऊन जातं आणि योग्य काय, चुकीचं काय याचं भान राहत नाही. चूक मान्य करणं ही कमजोरी नाही, ती ताकद आहे. चूक लपवली तर नुकसान होतं, स्वीकारली तर सुधारायला मदत होते. चुकीचं समर्थन करणं थांबवलं की जीवन आपोआप योग्य मार्गावर येतं. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की जीवनात आपण अनेक वेळा स्वतःचं नुकसान करत असतो आणि तेही नकळत. आपण स्वतःला बदललं तर संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. छोट्या छोट्या गोष्टी मनावर न घेणे, स्वतःला महत्त्व देणे, योग्य लोकांमध्ये राहणं, या छोट्या गोष्टींचाही मोठा फायदा होतो. स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःसाठी चांगलं काहीतरी निवडा, कारण शेवटी तुमचं आयुष्य तुमचंच आहे. त्याचं भलंही तुम्हीच करू शकता आणि नुकसानही तुम्हीच थांबवू शकता. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.